सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरून गेल्या सुमारे 6 वर्षापासून अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 100 पुष्पापेक्षा अधिक काळापासून ते आपल्याला श्री दत्तपुराण याविषयी अतिशय सुंदर माहिती सांगतात, त्यावर प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा श्राद्धविषयी श्राद्धविधी व महत्व या संदर्भात पुढे सांगतात की पितृलोकाला गेलेले पितर वायू रूपाने ते फळ भक्षण करतात, म्हणून नेहमी आळस सोडून त्यांचे श्राद्ध करावे. संन्यासी मुक्त झाला असताही श्राद्ध करावे, त्याने विष्णू प्रसन्न होईल असे शास्त्रानेच कथन केले. दान देणारा न देणारा भोगता सर्व सनातन विष्णू आहे. सर्व प्राणी मात्रांचा आत्मा अव्यय, ज्याच्या स्वभावाला दुसरी कोणतीही उपमा नाही, असा षडगुण संपन्न हव्य देवांचे कव्य पितरांचे अन्न ग्रहण करणारा अनादी अनंत संहारक निर्गुण निराकार असूनही मायेने सगुण साकार झाला आहे. त्याची शास्त्ररूप आज्ञा पालन केल्याने पाप शमन होते आणि त्यानंतर लगेच मुक्ती मिळते. भगवान श्री दत्तात्रय म्हणाले की हे गालवा, अशा प्रकारची श्राद्ध भक्ती तू ऐकली. आता तिथी निर्णय सुद्धा माझ्याकडे नाही. तिथे 8व्या अष्टकाचा 3रा अध्याय समाप्त होईल. आदरणीय बाबाराव म्हणाले की म्हणून तिरुपती परिवाराने नेहमी श्राद्ध किंवा श्राद्ध किंवा सामूहिक तर्पण विधी प्रचलित केला आहे. त्यात कोणीही सम्मिलित होऊ शकतो. ते पुढे म्हणाले की या शेवटच्या काही श्लोकांच्या आधारे एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या अधिक मासात भगवान विष्णूचे महात्म्य असते, कारण त्याला पुरुषोत्तम मास म्हटलं गेलं. दत्त हा विष्णूचा 6वा अवतार आहे. महाराज काय सांगतात की देणारा, दान देणारा, न देणारा, भोगता हे तिन्ही विष्णूच आहेत. जेव्हा आपण गाणगापूर सारख्या क्षेत्रात माध्यान्ह भिक्षा घेतो, म्हणजे आपण असा बोध घेऊ शकतो की देणारा दत्त, घेणारा दत्त असा विचार आपण करायचा. तेव्हा स्वामी महाराजांच्या उक्तीचा अर्थ आपल्याला समजतो. पुढल्या अध्यायात तिथी निर्णय कसा करावा याचे वर्णन आले आहे. या 8व्या अष्टकातील 4थ्या अध्यायात महाराज सांगतात की बुद्धिमान माणसाने तिथ्या ठिकाणचा निर्णय करून विहित कर्म करावे. 12 राशीतून झालेल्या सूर्यभ्रमणाचा काल आणि 12 राशीतून चंद्रभ्रमणाचा काल त्याचे अंश करावे. त्या अंशांना 12 राशींनी भागांनी भोगत असता भोग्य काळ निघतो. मग घटिका पळे करणे कशी बघावी याची माहिती सविस्तरपणे पुढे आली आहे. एकादशी व्रतामध्ये एकादशी द्वादशीने विद्ध असलेली घ्यावी. गणेश व्रताशिवाय इतर कार्यात चतुर्थी ही पंचमी युक्त घ्यावी. षष्ठी पंचमी विरुद्ध असल्यास ती सप्तमी अष्टमी विरुद्ध व सप्तमी अष्टमी विरुद्ध असल्यास उपोषणाला योग्य नाही. त्याप्रमाणे पुढच्या अनेक श्लोकांमध्ये कोणत्या तिथी उपोषणाला योग्य व अयोग्य आहेत याबद्दल उहापोह केला आहे. नक्षत्रांनी युक्त असलेल्या तिथींबद्दल पुढे स्पष्टीकरण आले आहे आणि ज्या तिथींमध्ये जे व्रत करायला सांगितले आहे तेच व्रत विज्ञांनी करावे असे ते म्हणतात. विद्वानांनी कथन केला प्रातःकाळ हा यागकाळ जाणावा. संधी दिनाच्या पूर्वान्न आणि मध्यान्ह यांच्या संधी काळात केला जाणारा योग शुभ आहे. याग दिनाच्या आधीच्या दिवशी उपवास कर्म करावे. शुक्ल किंवा कृष्ण पक्षात 2 एकादशी असतील तर पहिली गृहस्थाने करावी व दुसरी संन्यासाने करावी. सूर्यग्रहणात स्पर्श होण्यापूर्वी 4 प्रहर भोजन पान करू नये. केल्यास ते मध्य मासांप्रमाणे आहे असे इथे अध्यायातील काही श्लोकांमध्ये सांगितले. पुढे महाराजांनी हा अध्याय सविस्तरपणे समजावून सांगितले. अशा रीतीने निश्चित झालेल्या सूर्यचंद्राच्या योगानुसार तिथीचा निश्चय करून जो व्रताधिकांचे आचरण करतो त्याला अक्षय फळ मिळते. म्हणून वेदाने खनन केलेला वेद प्रणीत आहे. धर्माचरणामुळे त्या वेदांचा स्वामी संतुष्ट होतो. त्यामुळे जे धर्मनिष्ठ आहेत त्यांना विष्णूची सायुज्य गती मिळते. तिथे हा अध्याय संपतो. आदरणीय बाबाराव म्हणाले की ज्यावेळेस 2-2 तिथी असतील त्यावेळेस स्वामी महाराजांनी निर्णय दिला आहे. त्याचप्रमाणे श्राद्धाला कोणती तिथी घ्यावी याचे महत्व आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी इष्टी हा शब्द आलाय, म्हणजे अमावस्येला पौर्णिमेला जे लोक सोमयाग करतात त्यांना वेगळ्या प्रकारच्या इष्टी कराव्या लागतात.
हे जे होम इष्टी इत्यादींचा तिथी निर्णय कसा करावा हे स्वामी महाराजांनी समजावून सांगितलं. अशा प्रकारे ज्योतिष हे वेदांचे अंग आहे. त्याचा उपयोग कसा करावा हे स्वामी महाराजांनी इथे कथन केले आहे. अत्यंत क्लिष्ट असलेला हा विषय स्वामी महाराजांनी संक्षिप्तपणे सांगितला आहे असे सांगून आदरणीय बाबांनी आपल्या अतिशय सविस्तरपणे हा अध्याय समजून सांगितला व आपल्या प्रबोधनाला सलबबलान दिली. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकट. मागल्या पुष्पात आपण स्वामी महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारचे मुहूर्त या संदर्भात अतिशय गंभीर अशा ज्योतिष विषयक जे काही विचार होते किंवा शास्त्रार्थ आहे तो वेद संमत आहे त्याविषयी आपण चिंतन केलं. त्याबद्दल आपण एवढंच म्हणू शकतो की सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीचे जे मुहूर्त असतात त्याची फारशी गरज पडत नाही. याकरता की सध्याच्या काळात आपण काल निर्णयासारखा एखादा पंचांग किंवा काही लोक कॅलेंडर त्याच्यावरती आपले दैनंदिन व्यवहार चालतात. पण पूर्वीच्या काळी तेव्हा अशा प्रकारचे पंचांग सुद्धा उपलब्ध नव्हते. त्या काळात लोक गणितीय पद्धतीने तिथी घेत असत आणि मग गणित करून जेव्हा तिथी काढायची असेल मग त्या काळातलं हे सगळे वेगवेगळे सिद्धांत हे महाराजांनी या ठिकाणी सांगितले. आणि महत्वाचं काय लक्षात आलं असेल आपल्याला, या तिथींचा संभ्रम किंवा वाद केव्हा उत्पन्न होतो, जेव्हा एक तिथी दोन वेळा आली, मग एकादशा दोन असतील तर स्मारकांनी कुठली करावी, वैष्णवांनी कुठली करावी हा एक वेगळा भाग असतो. जसं एकादशी असेल तसं श्राद्ध दिन असेल, अपराह्न काळाचं साध्य असेल की माध्यान्ह तिथी कोणती पाहिजे, श्राद्ध तिथी, त्याच्याकरता तिथीचा महत्वाचा भाग असतो. आणि मुख्य म्हणजे वास्तुशांतीला अग्नी पाहतात. वास्तुशांतीचे मुहूर्त पाहताना यज्ञ असेल तर यज्ञाच्या जेव्हा अग्नी वगैरे पाहतात तेव्हा सुद्धा या गोष्टींचा विचार करतात. मुख्य म्हणजे जी अग्निहोत्री आहे, सोमयाग करणारे लोक वगैरे मोठे याग करणारे लोक आहेत, ते ज्यांनी अग्निहोत्र घेतलेलं आहे ते जेव्हा इष्टी पौर्णिमाशी असे जेव्हा याग करतात अमावस्येला आणि पौर्णिमेला, तेव्हा तो तिथी जी असते ती कशी घेतली पाहिजे त्याकरता अत्यंत ज्याला म्हणतात की अभ्यासपूर्ण विशिष्ट असं जे तंत्र आहे ज्योतिषशास्त्राचं, त्याच्या आधाराने स्वामी महाराजांनी हा शास्त्रार्थ आपल्या समोर ठेवला. आणि यांनी फक्त आपल्याला एक असं लक्षात येतं की स्वामी महाराजांनी दत्त पुराणाची जेव्हा निर्मिती केली तर त्या जे अनेक विषय त्याच्यामध्ये घेतले, त्यातून माघस्थानाचा विषय आपण बघितला, त्या आधी त्या कथा आपण बघितल्या, मग आचार धर्माचं निरूपण आपण बघितलं. त्याबरोबर आता स्वामी म्हणतो ज्योतिषशास्त्र विषय सुद्धा अभ्यास कसा होता हे फक्त आपल्याला या अध्यायावरून दिसतं. आता स्मृतीमध्ये काही वेळा आपल्या हातून काही प्रमाद झाला, त्या प्रमादाला प्रायश्चित्त याचं वर्णन बहुतेक पुराणांमधून केलेलं दिसून येतं.
तर त्या अध्यायामध्ये हा विषय संक्षिप्त पण सर्वसामान्य माणसात सुद्धा त्या पारंपरिक पुराणांमध्ये कुठल्या पद्धतीने सांगितलं आहे त्याचं किंचित दर्शन व्हावं म्हणून आपण आता आजच्या पुष्पात हा पाप एखाद्याच्या हातून जेव्हा घडलं तेव्हा त्या पापाचं कारण त्या पापाच्या निवृत्तीसाठी जे कृच्छ करतात ते प्रायश्चित्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या निमित्ताने पाप निवृत्तीसाठी करायले कृत्य याचं वर्णन स्वामी महाराजांनी केलं ते आपण बघणार आहोत. तेव्हा या 8व्या अष्टकातल्या 5व्या अध्यायाच्या प्रारंभी स्वामी महाराज असं सांगतात की हयेष्टद्याद्या अपिकृताः पापिनो नोर्ध्वमार्गदा प्रायश्चित्तं शृणुततो तत्तोक्तं स्वर्गतिप्रदम्. म्हणजे अश्वमेधादीवर सुद्धा यज्ञ केला हयेष्ट्याद्या हे अश्वमेधाधिक यज्ञ असे केलं असताना सुद्धा या यज्ञामुळे पापी लोक जे असतात त्यांना गती मिळत नाही. तर ती कशाने मिळते तर स्वामी महाराज म्हणतात प्रायश्चित्तम शृणुततो दत्तोक्तम असं तर स्वर्गती प्रदम. म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करून देणार जे प्रायश्चित्त वगैरे जे लक्षण आहे ते भगवान दत्तात्रय जे सांगतात ते मी आता तुम्हाला सांगतो. या ठिकाणी भगवान दत्तात्रय हे प्रायश्चित्त सांगतात असं सांगून स्वामी महाराजांनी वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात यो अहम भावं समापन्नो बुद्धिर्यश्च च लिप्यते निषिद्धाचरणात् अत्र पते शुद्धो न चेदधास. तो अहंकारी होऊन निषिद्ध आचरणामुळे बुद्धी ज्याची पापाने व्याप्त आहे तो पापाला शुद्ध नव्हता पतितच होतो. रसो येन जितो नैवं ऋषिकं यद्वशे नच सकर्मणाप्यनुपदं प्रत्यवायो न संजया. त्यांनी विषया अभिलाषा जिंकलं नाही, ज्याच्या ताब्यात इंद्रिय नाही तो कर्म जरी करत असला तर त्याला पावलं पावली प्रत्यवाय अडथळा उत्पन्न होईल यात शंका नाही. म्हणजे त्यांनी विषय वासना आणि इंद्रिय याच्यावर जर त्याचं नियंत्रण नसेल तर नुसतं कर्मकांड आहे त्याचा काही फारसा या ठिकाणी उपयुक्त असं उपयोग नाही असं स्वामी महाराजांचं म्हणणं आहे. ते शास्त्रसंमत आहे. पुढे ते म्हणतात अहंकारमतस्त्यक्त्वा जे दिशं स्वकर्मभिः असक्तासु अमृतम याती प्रायश्चित्त कल्मषाः. म्हणून अहंकाराचा त्याग करून स्वकर्माने ईश्वराची सेवा करावी. प्रायश्चित्ताने पाप धुवून गेल्यानंतर विषयात आसक्त न होता तो जो कोणी व्यक्ती असेल तो क्रमाक्रमानं मोक्षाला जातो. प्रमादलुप्त कर्मातु प्रायश्चित्त्या शुचिर्विना अनुतप्तम प्रयत्नादी दुःसंगापरुत क्रिया. दोषामुळे ज्याचे स्वकर्म लोपले आहे दुष्टांच्या संगतीने ज्याचा स्वक्रिया खंडित झाल्या आहे त्याला जर प्रयत्नाने पश्चाताप झाला तर प्रायश्चित्ताशिवाय त्याची शुद्धी होते. आणि आम लोभहीनस्तु धर्मशास्त्र विशारदे विप्रही स्वधर्म प्रष्टव्या
धर्म फललिप्सुभिः. जे काम क्रोध लोभ रहित असा जर कोणी असेल आणि धर्मशास्त्र वेत्यांच्या बरोबर जर विचार करून त्यांना सद्धर्माच्या फलाचं ज्ञान ज्याची जाणण्याची इच्छा असेल त्यांनी अशा पद्धतीचा विशिष्ट स्वतःचा धर्म आचरावा. हा धर्म आचरण करताना धर्मशास्त्राचे जे नियम आहे त्याचं पालन करावं. आता काय नियम आहे तर ब्रह्म हा मद्यपा स्वर्णस्तेयोच गुरुतल्पगा महापाप महापातकी नसते ते तत्संगरोच तत्समाहा. जे ब्रह्मत्या करणारा मद्यपी सुवर्णचोर आणि वडीलधाऱ्यावर एखाद्या स्त्रीशी सहगमन करणारा हे लोक महापातकी आहेत. त्यांच्याशी संबंध असणारा सुद्धा त्यांच्यासारखी महापातकी असावा. तेही लोक पातक करतात हाही त्यांच्या बरोबर असल्यामुळे मद्यपी सुवर्ण चोरी वगैरे असा कोणी असेल ब्रह्मत्या करणार तर हाही त्या पातकात सहभागी आहे असं समजावं. आणि सकृतदन्य भुक्त्या युक्त्याब्दमेकत्र शयनादिना संसर्ग येषा पातित्यम ददातीति सुनिश्चितम. आणि जाणून माहीत असून सुद्धा त्या अशी जे महापातिकी असतील त्यांचं जर अन्न सेवन केलं तर 1 वर्षपर्यंत त्याला सुद्धा अन्न सेवन करण्याला सुद्धा पातित्य येतो, तोही पतित होतो. म्हणून त्यांच्याशी शयनादिक वगैरे संसर्ग जर त्यांनी केला तर निश्चित त्याला पतीचा तो येतो, पातित्य येतं हे निश्चित आहे. अज्ञानात ब्राह्मण महत्वा चीरवासा जटीवनी वन्या आहारो भवे नित्यम एक आहारो विकासना. म्हणून अज्ञानामुळे जर ब्रह्महत्या झाली काही कारणाने तर वल्कल नेसून जटा वाढून वनात राहून आणि कंदमुळं खाऊन मुसके खाऊन काळ कंठावा. जंगलावर त्यांनी ऋषीसारखं राहावं. जर ब्रह्महत्या झाली तर सम्यक संध्याम उपासित श्रीकालस्नान तत्परा अध्यापनादिकम सर्वं त्यक्त्वा भक्त्या हरिम भजे. हे त्रिकाळ स्नान करून यथाविधी संध्या करावी, अध्यापनादी सर्वांचा त्याग करून भक्तीने परमेश्वराची सेवा करा. पुढे यतेंद्रियो ब्रह्मचारी कन्नमाल्यादी जीवर्जिता तीर्थसेवी भवेत अपि पुण्यारण्या आश्रमाश्रया. त्यांनी जितेंद्रिय होऊन ब्रह्मचर्य पाळून सुगंध पुष्पांचा त्याग करून तीर्थक्षेत्रात राहून किंवा पुण्यशील अरण्यातील एखाद्या आश्रमात राहून तिथे त्याचा आश्रय करावा. जर यदि वन्य अन्न दिवे ग्रामे भिक्षाचरे मिताम चरा भवपात्र धुक चैक काले भोजनम आचरेत. जर वनातील कंदमुळांनी जर त्याचं जीवन यापन होत नसेल तर थोडी भिक्षा मागावी. ग्रामे भिक्षाचरेन मिताम परिमित थोडीशी आणि परळ हाती घेऊन एकाच वेळी भोजन करावं. चराव पात्र झुक एक काले भोजन माचे एकदा त्यांनी भोजन करावं. एवं कृत्वा द्वादशाब्दम नित्यम हरिपरायणा ब्रह्म हा शुद्धिमाप्नोती कर्म हिश्चैल तितो भवेतो. याप्रमाणे नेहमी हरिभक्त परायण होऊन 12 वर्ष काढल्यास ब्रह्महत्या करणारा शुद्ध होतो. नंतर तो कर्म करण्यास योग्य होतो. अशा प्रकारे आपण असं बघितलं की या 8व्या अष्टकातल्या 5व्या अध्यायातला या 9व्या श्लोकापासून तर 13व्या श्लोकापर्यंत
हे जे 5 श्लोक आहेत, या 5 श्लोकात एक वेगळ्या प्रकारचं प्रायश्चित्त महाराजांनी सांगितलं. काय सांगितलं? तर अज्ञानता, चुकून, प्रमादता एखाद्या व्यक्तीच्या हातून ब्रह्महत्या झाली, तर त्यांनी काय करावं? तर एखाद्या वल्कल नेसून ऋषीमुनीप्रमाणे जंगलात राहावं. जे दैनंदिन त्याचं यजन याजन वगैरे जे काही कर्म असेल, गृहस्थाश्रम, ते सगळं सोडून प्रायश्चित्त करून जंगलात राहायचं. विकासदान वगैरे त्यांनी करावं आणि सगळं अध्यापन वगैरे सगळं तिथेच सोडायचं. फक्त जंगलात राहायचं. कंदमुळं वगैरे जे काय मिळतील ते भिक्षा मागून करावं. आणि अशा प्रकारे विष्णूची सेवा करून 12 वर्षपर्यंत त्यांनी जंगलात राहिलं, तर मग हे ब्रह्माच्या पाप त्याचं दूर होत, असे अभिनव प्रायश्चित्त त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणतात, गो निमित्त द्विजार्थम वा व्रतमध्ये मृत हिष्ट्रे हातो वा शुद्धम स्यात् स्वेच्छापूर्व मृतो नच. जे व्रताचं आचरण करत असताना गायीच्या निमित्ताने ब्राह्मणासाठी औषधाने किंवा हिष्ट प्राणा करून जर तो मारला गेला, म्हणजे कुठल्या तरी चांगल्या कामाकरता, गायीची सेवा रक्षण करण्याकरता किंवा एखाद्या ब्राह्मणाला औषध वगैरे द्यायचं असं म्हणून, किंवा काही कारणाने जंगलात जर का त्याचा मृत्यू झाला, मारला गेला, तर तो 12 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी सुद्धा मृत झाला तर तो शुद्ध होतो. पण महत्वाचं काय आहे, त्यातच स्वेच्छापूर्व मृतो नच. त्यांनी स्वेच्छेने जर असं म्हटलं की मी आता हे करतो, आत्महत्या करतो, तर तो शुद्ध होत नाही. मारला गेला, मेला तर शुद्ध होत. तर पुढे एक आणखीन त्यांनी सांगितलं, शुद्धो वायूत गोदानैहि कोटी गायत्री का जपे हि एषा मनन्यतमं कृत्वा ब्रह्मा शुद्धिमाप्नुयात. 10,000 गोदानं, गायची दान, किंवा कोटी गायत्री जप, 1 कोटी व 1.25 कोटी गायत्रीचा जप, यापैकी एखादं केलं तरी सुद्धा ब्रह्महत्या करणारा शुद्ध होतो. दीक्षितम क्षत्रियम हत्वा ब्रह्महत्या व्रतम चरेत, दीक्षितम ब्राह्मणम हत्वा विगडम व्रतमाचे. एखादी दीक्षा, यज्ञावरची दीक्षा घेतलेला जर क्षत्रिय असेल, त्याची हत्या केली, तर जे ब्रह्महत्येचं जे व्रत असतं तसंच त्याने आचरण करावं. आणि एखाद्या दीक्षा घेतलेला ब्राह्मण जर असेल, तर त्याच्याकरता त्याला जे प्रायश्चित्त ते दुप्पट करावं, व्रताचं दुप्पट. आणि अग्नी विषय द्वाद्रे पातान मृत्युन्म मवाप्नुयात आचार्या विवदेचैव व्रतम प्रोक्तम चतुर्गुणम. आई वडील गुरु यांचा जर का काही कारणाने वध त्याच्यातून घडला, तर व्रताचं पालन करायला असमर्थ असताना मग मात्र अतिशय क्लिष्ट, कठोर असं प्रायश्चित्त करावं. तर ते काय, अग्नी प्रवेश करावा किंवा स्वतःला पर्वतावरून कडेलोट करून मृत्यू ओढवून घ्यावा, असं हे 4 प्रकारचं व्रत प्रथम केलं. का, तर आई वडील आणि गुरु यांचा जर वध एखाद्याने केला, नंतर त्याला पश्चाताप झाला, तर हे त्या काळामध्ये प्रायश्चित्त, म्हणजे स्वतःचा अग्निप्रवेश किंवा स्वतःचा कडेलोट कर. पुढे निजमातृ हातो येन त्रिशत कुच्छेस शुद्धती एष विप्रस्य गवित प्रायश्चित्त विधिपिता. जे केवळ ब्राह्मणाचा वध केला आहे तो कृच्छाने शुद्ध होतो. हा प्रायश्चित्त विधी केवळ ब्राह्मण वंश जन्म ज्याचा झाला त्या विप्रांसाठी आहे. तर जो ब्रह्मकर्म करणारा आहे, यज्ञाधिक कर्मकांड निपुण आहे, वेदाधिकांचं सगळं पंचमहायज्ञ वगैरे सगळं करतो,
त्या लोकांचा, विद्वान लोकांसाठी असंही त्यांनी सांगितलंय की त्यांनी हे प्रायश्चित्त करावं. आणि काय तर त्याला असं म्हटलंय की प्रोक्तम त्रिगुणम क्षत्र विशो शूद्रस्य अधिकम प्रायश्चित्त देहांत शिक्षा शूद्रस्य सुखिदा. म्हणजे कृच्छ म्हणजे 12 दिवसांचं एखादं प्रायश्चित्त असतं त्याला कृच्छ म्हणतात. पण या ठिकाणी ब्राह्मणाचा क्षत्रियाने वैशंकर वध केला तर पूर्वी कथन केलेल्या प्रायश्चित्ताच्या दुपटीने प्रायश्चित्त संख्या आहे. तर काही लोकांना त्याहीपेक्षा अधिक म्हणजे प्रायश्चित्ताबरोबर देहांत शिक्षा, देहाच्या शुद्धीसाठी असं आपण पाहिलं की सांगितलेलं आहे. राज्ञेश्च शिक्षा कर्तव्या शूद्र शेती विनिश्चितम ब्रह्मपुत्र वधित्वा अर्ध ब्रह्मावृते मिळवच. म्हणजे एखाद्या क्षुद्र कर्म करणारा जो कोणी असेल त्याला राजालाच शिक्षा करावी, इतरांना करावी असं. पण संस्कार न झालेला एखादा ब्राह्मण पुत्र असेल त्याचा जर कोणी वध केला असेल तर मग त्यांनी ब्रह्मत्येचं 6 वर्षाचं व्रत करा. पुढे कन्यका गर्भहंतॄणा व्रतुम पादत अर्धकम यज्ञपत्या ब्राह्मणवत ब्राह्मण्या 8 वत्सरम. ब्राह्मण कन्याचा जर घात झाला त्याला 3 वर्ष, ब्राह्मण कन्याचा गर्भाचा घात केला तर 6 महिने, यजन करण्याचा पत्नीचा घात केला तर 12 वर्षाचं, ब्राह्मण स्त्रीचा वध झाला तर 8 वर्षाचं व्रत करावं. हत्वा क्षत्रिय विप्रंतुम षडब्दम व्रतमाचरे संवत्सरम त्रयम वैश्य रुद्रम हत्वा तू वत्सरम. क्षत्रिय किंवा जन्माने ब्राह्मण असलेला तर त्याला 6 वर्षाचं व्रत करावं. वैश्य व्यवसाय करणार असेल तर 3 वर्षाचं, शूद्राचा वध केला तर 1 वर्षाचं व्रत करावं. हत्वाचं दीक्षितम शूद्रमाष्टम वर्ष व्रत केले. त्रयम दिवा त्रयम सायम त्रयम अद्या याचितम. धर्माचरण करणारा एखादा शूद्र वृत्तीचा कोणी असेल तर त्याचा वध जर झाला तर 8 वर्षाचं व्रत. एका दिवशी दिवसा, दुसऱ्या दिवशी सायंकाळी भोजन करावं, तिसऱ्या दिवशी आयचित वृत्तीने, चौथ्या दिवशी पूर्ण उपोषण, असं 3दा केलं एक कृच्छ, असं 8 वर्षपर्यंत कृच्छ व्रत करावं. कृच्छ म्हणजे अशा पद्धतीने 12 दिवसांचं एक प्रायश्चित्त आहे भोजन. मग नाद्यात्रहं काय कृच्छो युत गायत्री काप जपात सहस्त्र होणार अपि द्वादशी दिजे भोजना. काय कृच्छ जर करायचं असेल त्याने 3 दिवस काही खायचं नाही, उपोषण करावं. असमर्थ असेल 10,000 गायत्री जप, तर 12 ब्राह्मणांना भोजन घालावं. गोदानाच्छित अर्धा प्राजपत्य प्रसिद्धती त्रिशताब्दव्रत कृच्छे शक्त्या कार्या ध्येया. गोदान अशक्य असेल तर निष्काचं 16 मासे वजनाचं किंवा 6 मासे सुवर्णाचं दान करावं. त्यामुळे प्राजापत्य नावाचं प्रायश्चित्त होतं. म्हणजे प्राजापत्य कृच्छ हा जो आपला शब्द आहे, जो आपण गुरुक्षेत्रात वाचलेला आहे, तो महाराज या ठिकाणी सांगतात की 16 मास वजनाचं किंवा 6 मास सोन्याचं असं दान करावं. त्यामुळे प्राजापत्य नावाचं प्रायश्चित्त होतं. 3 वर्षपर्यंत कृच्छ करून मग यथाशक्ती अशी शुद्धी होते. पुढे प्रायश्चित्त विधान असते अद्यैस्तार तम्यांच्या कोविदयी बालवृद्धा आतुर स्त्रीणां प्रायश्चित्तम प्रकल्पयेत. प्रायश्चित्ताचं विधान जाणणाऱ्या तज्ज्ञांनी बाल, वृद्ध, रोगी स्त्री पाहून तारतम्याने मग प्रायश्चित्ताची योजना करावी. पुढे औरी पैष्टिंच माधीच पेया स्त्री विधा हा सुरा स्त्रीभी वर्णेश तत्स्त्रीभी शूद्रेशापी हिते शुभी. जे गुळापासून बनवलेली, पिठापासून तयार केली आणि मधुपुष्पापासून तयार केली
तीन प्रकारची ही एक प्रकारचं मद्य असतं दारू, ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्रांसुद्धी किंवा त्यांच्या स्त्रियाधिकांनी सुद्धा स्वतःच्या हितासाठी प्राशन करू नये. हे थोडक्यामध्ये मद्य प्राशन करू नये. या ठिकाणी स्वतः त्यांनी उल्लेख केला की हे मद्य कशानं बनतं तर गुळापासून, पिठापासून किंवा मधुपुष्प त्याच्यापासून. वयोगोमित्र आम्हा आज्यमच वा प्रतप्तम मद्यपा पिबेच तप्तेन ताम्रपात्रेण लोहपात्रेण वा तथा. दूध गोमूत्र किंवा तापवलेलं दूध हे तापवलेल्या तांब्याच्या भांड्याने लोखंडाच्या पात्याने मद्य पिणाऱ्याने प्यावं. का चुकून जर प्यायला असेल तर हे त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं आणि मग नारायण पुरो भूत्वा पिबेत ज्ञानवन मृत्यूम व्रजेत मद्यपा शुद्धीमाप्नोती नान्यथेती विनिश्चितम. म्हणजे नारायणाचं चिंतन करीत मरेपर्यंत या मद्यपाशन केलं म्हणून शुद्धी करता ते पाप ज्या पद्धतीने दूध गोमूत्र किंवा तापवलेलं दूध या पद्धतीने प्राशन करावं. तर मद्यप्राशनाचं म्हणजे दारू पिण्याचं तो त्याचा पाप असेल त्यांनी शुद्ध होतो, अन्यथा त्याची शुद्धी होत नाही. या ठिकाणी महाराज सांगतात. पुढे ते म्हणतात तरेद्विप्रो ब्रह्मात्या व्रतमा अज्ञानता पिबन चांद्र द्वयं संस्कारम रोग शांती निषेधिना. म्हणजे जर एखाद्या माणसाने अज्ञानानं मद्यपान जर केलं तर त्याचं ब्रह्मा हत्या व्रताचं त्यांनी जे पालन असतं त्यापणे पालन करावं. दुसरं काही औषध जर नसेल तर रोग शांतीसाठी जर मद्यपान त्याला करावं लागलं तर दोष नाशासाठी गर्भाधानादी संस्कार पूर्वक 2 वेळा त्यांनी चांद्रायण व्रत करावं. म्हणून पुढे आणखीन एक ती शुद्धी क्रिया सांगतात. पुरा संस्पृष्ट अन्नादी पुरा भांडोदकादीच सुरापान समम देयम कर्पूरस्य भक्षणम. या मद्याचा स्पर्श झालेला अन्न किंवा मद्याचं जे पात्र असेल भांड असेल त्या भांड्यातलं पाणी हे सुद्धा मद्यासारखंच आहे. म्हणून जर चुकून सुद्धा ते केलं असेल तर त्यासाठी केवळ कापूर भक्षण करावा, कापूर खावा. आणि एकादश प्रकारेषु मध्येशेकम तमम पिबन उक्त शुद्धी कुर्वाण पतिस्तत्व न भाषयेत. जणू काही 11 प्रकारच्या मद्यांपैकी विविध कोणत्याही एका मद्याचं पान करणाऱ्यांनी कथन केलेली जर त्यांनी शुद्धी केली नाही तो पतित होतो. असा जो कोणी मद्यपान करणारा असेल त्याच्याशी भाषण सुद्धा करू नये. आणि परोक्षम वा अपरोक्षम वा बलात्कारेण वापिच परस्थानानुपादानम स्थेयम मृत्यू उच्यते बुधेः. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तसं बळजबरीने जर दुसऱ्याच्या द्रव्याचं हरण कोणी केलं, चोरी केली का लुटलं कोणाला, द्रव्यहरण जर केलं तर याला लोक सरळ त्याला चौर कर्मजी शाणे लोक चोरी म्हणतात. आणि गवाक्षतक सूर्यान सुदृश्यम तत्सरेणुकम वृक्षस्तस्त अष्टकम प्रोक्तम तत्त्रयम राजसर्षपाः. ते पंचसर्षपाः प्रोक्तस्त अष्टकम च यवोच्यते यवत्रयम कृष्णलाः शान माशस्तत् पंचकम स्मृताः. ते षोडशाक्ष कर्षस्य चत्वारस्ते फलम तथा यवमाते ऋते ज्ञान ब्रह्मस्ते अब्धव्रतम स्मृतम. एक अभिनव वेगळा विचार हा या ठिकाणी या आपल्याला 34, 35, 36 या श्लोकांमध्ये आपल्याला
या 8व्या अष्टकातल्या 5व्या अध्यायात आपल्या लक्षात येतो. तो काय आहे तर जे याचा संदर्भ आपल्याला फक्त भागवतातून येतो. श्रीमद भागवतात काय आहे, महाराज असं सांगतात की खिडकीतून आलेल्या सूर्याच्या किरणात दिसणारा अगदी क्षणार्धात क्षण सुद्धा मोठा होईल असा एक रसरेणू, हे प्रमाण या 8 रसरेणूंचा एक वृक्ष, 8 वृक्षांचा एक राजसर्षप, 5 राजसर्षपांचा एक सर्षप, 6 सर्षपांचा एक यव, 3 यवांचा एक कृष्णल, 5 कृष्णलांचा एक माश आणि 16 माशांचा एक कर्ष, 4 कर्षांचा एक पल, असं हे प्रमाण आहे. अज्ञानाने एखाद्याने जेव्हा मात्र इतकं सुद्धा जर एखाद्या ब्राह्मणाचं सोनं सुवर्ण जर हरण केलं तर त्यांनी 1 वर्षापर्यंत प्रायश्चित्ताचं व्रत पालन करावं. एक यव इतकं सुद्धा. पुढे माशाधिकम वृतम चेतू ज्ञानतो ब्रह्माव्रतम गुरुनाम यज्ञ कर्तुनाम ब्रह्मिष्ठानाम मनस्विनाम पुत्रियानां द्विजातीनां वृतम हेम कथंचन प्रायश्चित्तम तु संकल्प नारायण मनुस्मरण करिषाच्छादितो दग्धा तेय पापा विमुच्यते ब्रह्मस्वं क्षत्रियो हत्वा तो अश्वमेधेन शुद्धती. हे जाणीवपूर्वक माशापेक्षा अधिक जर सुवर्ण चोरी केली तर ब्रह्महत्येचं जे व्रत असतं पापाचं प्रायश्चित ते करावं. गुरु यज्ञकर्ते विद्वान ब्रह्मनिष्ठ वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचं सुवर्ण हे जर चोरी केलं तर प्रायश्चित्ताचा संकल्प सोडून नारायणाचं स्मरण करावं आणि गोमयानं लेपन करून त्याला जाळले असतं तो चोरीच्या पापाने होतो. सत्याने ब्राह्मणाचं धन चोरले असता अश्वमेध केल्याने शुद्ध होतो. आत्मतुल्यम सुवर्णम दिग ददाद्या गोवृतम चरेचं आलो ऋत्वा ततको अपि पश्चात तापमुपैति चेत एव एकम शांतपरम कृत्वा द्वादशाहेन शुद्धती वज्ररत्नपविष्टस्त्री धेनु भूम्यादिषु स्मृतम स्वर्णस्तेयोदितं प्रायश्चित्तमेव विशोधनम प्राणायामद्वयं हेम्नि रसरेणु समे वृते. स्वतः एवढे वजनाइतकं सोनं वैश्यानं दान करावं. प्रथम सोनं चोरून नंतर कोणाला पश्चाताप झाला तर एक शांतपण व्रत आहे. त्यात 12 दिवसाचं एक प्राजपत्य केल्यानंतर शुद्ध होतो. हिरा माणिक आदी रत्न मनुष्य स्त्री भूमी इत्यादींचा सुद्धा चोरी करणाऱ्या करायला जे प्रायश्चित्त असतात तसेच प्रायश्चित्त सांगितले आहे. रसरेणू म्हणजे रसरेणू किती असतात, सूक्ष्माती सूक्ष्म. तर रसरेणू प्रमाणाचं जर सोनं एखाद्याने जर चोरलं असेल तर त्यांनी सुद्धा 2 वेळा प्राणायाम करावा. हे प्रायश्चित्त अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलंय महाराजांनी. ते म्हणतात रसूयामा वृक्षमाते चत्वार सर्वोपमे गायत्यं भ्रष्ट सहस्रेण शुद्धीर गो सर्षपोपमे. वृक्षमात्र सोनं चोरलं असतात 3 वेळा प्राणायाम करावा. सर्ष मात्र सुवर्ण चोर केली तर 4 वेळा प्राणायाम आणि 8000 गायत्री मंत्राने शुद्ध होते. प्रातरारभ्यक्षासाय जपान शुद्धी योपमे माश मात्रे शांतपन मतम ऊर्ध्वम पुरोदितम. जेव्हा एवढं सोनं चोरलं सकाळपासून सायंकाळपर्यंत जपान शुद्धी 1 मास सोन्याची चोरी तर शांतपण करावं. त्यापुढे सुवर्णाच्या चोरीसाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्यावे.
पुढे गोमूत्र पक्वयभुक वाग्देनैकेन सिद्ध्यति सुवर्ण निर्माणेन रजस्ते कर्मणि दश निष्कांत पर्यंतम ऊर्ध्व निष्कम चतुष्टम यतम चेत यतम कुर्यात द्विजश्चांद्रायणम परम. जर एखाद्याला पश्चाताप झाला असेल तर गोमूत्रामध्ये शिजवलेला यावा 1 वर्षभर खाल्ल्याने सुवर्ण तोडीचा हा जो असेल गौर्य कर्म करणार तो शुद्ध होतो. न्यूनमान असलेल्या चांदीच्या चोरी कर्मात 4 निष्कापासून 10 निष्कांपर्यंत जर चांदी तोडली असेल ब्राह्मणांनी चांद्रायण व्रत करावं. द्विगुणम शतनिष्कांते सहस्रांते चतुर्गुणम अत ऊर्ध्व ब्रह्मत्याम व्रतम न्यूनम तो ताम्रके. 100 निष्कांपर्यंत चांदीच्या चोरीला 2दा चांद्रायण, हजारापर्यंत 4 वेळा चांद्रायण, त्यापुढे चांदीची चोरी केली तर ब्रह्मत्या व्रत करावं. तांब्याची चोरी कमी दोषाची आहे. कांच पित्तल मुख्येषु चायस्कांत दिशु दिता निष्क्रमातेषु कृच्छेण शुद्धिरुद्ध तथारिका. जे कांस पितळ लोहचुंबक यांची एक निष्क वज्राची चोरी केली असेल एका कृच्छाने शुद्धी, त्याच्या अधिक जर केली असेल तर अधिक कृच्छाने शुद्धी होते. रौप्य वत्स अल्पपर रत्नेषु धान्य वस्त्रा तृणादिषु फलमौषधादेषु शुद्धी कृच्छेण गद्यते. हे रुपयाप्रमाणे छोटी रत्न, धान्य, वस्त्र, गवत किंवा फल, मूळ, औषधे इत्यांच्या चोरीला सुद्धा एका कृच्छाने शुद्धी होते. रसेन्ये पुस्तकेच्या अपि शुद्धिर्योग्या हा विशेषता अकृत्या निष्कृती याची ना सर्वत्रात दुर्गती. जे रस, अन्न, पुस्तक यांच्या चोरीसाठी प्रत्येक ठिकाणी शुद्धीची योजना करावी. शुद्धीची योजना जर केली नाही तर तो मानव जो असतो माणूस तो दुर्गतीला जातो. अशा पद्धतीने दत्त पुराणाच्या कर्मकांडातला हा जो भाग आहे यातला 8व्या अष्टकाचा 5वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. आणि पुढला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये 5 विषय भूतल्पपा आणि उपपातक जे असतील त्यांची शुद्धी कशाने होते याचं साहेबांना कथन करणार आहे. या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की स्मृती ग्रंथ मनुस्मृतीनंतर याज्ञवल्क्य स्मृती आहे, व्यास स्मृती आहे, हरित स्मृती आहे, शाततप आहे, नारद आहे, देवल आहे, अनेक अशा स्मृती आहे, पराशर स्मृती आहे. तर अनेक सूत्रावली वगैरे जे ग्रंथ आहे अशा प्रकारच्या ग्रंथामध्ये काही लोकांनी षडविंशती स्मृतिकार 24 स्मृतिकार आहेत वेगवेगळ्या काळात होऊन गेलेले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रायश्चित्त, चोरी वगैरे हे जे असतात याच्याकडे नियम धर्म सांगितलेले आहेत. म्हणजे त्यांना चोरी केली असेल तर काय शिक्षा द्यावी, आता प्रायश्चित्त इतरांनी शिक्षा देणं हा गोष्ट वेगळीच. प्रायश्चित्त म्हणजे स्वतःला शिक्षा करून घ्यावी त्याला प्रायश्चित्त असं म्हटलेलं आहे त्या काळात. आणि हे सगळे वर्णन ही त्या काळातली आहे तेव्हा अशा पद्धतीने ऋषीमुनी किंवा जे ब्रह्मकर्म करणारे जे असे लोक होते वैदिक लोक खऱ्या अर्थाने यज्ञयागादी कर्मकांड करणारे त्या काळात जर खरोखर काही कारणाने एखाद्याने चोरी केली असं लक्षात आलं तर त्याला राजाने शिक्षा करणं हा भाग वेगळा. आणि त्यावेळेस समाजात त्यांनी स्वतःहून लक्षात आल्यावरती त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं. ते काय घ्यावं याबद्दलचा उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. आणि वर्णापासून वेगवेगळ्या अगदी सोनं, चांदी, तांब, लोखंड
वस्त्र, अन्न, धान्य वगैरे या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आपण बघितलं की उल्लेख केलेला आहे. प्रत्येकासाठी स्वतःच्या शुद्धीकरता स्वतः केलेला प्रायश्चित्त हा भाग वेगळा आहे. आणि स्मृतींमध्ये मग प्रत्यक्ष असं जर चोरी करताना कोणी धरला गेला असेल तर मग राजाने काय दंड द्यायचा शिक्षा आहे ते आपल्याला अन्य ग्रंथात मिळतं. या ठिकाणी आपल्याला प्रायश्चित्त हा भाग महत्वाचा असल्यामुळे अनेक स्मृतींबरोबर अत्रि ऋषींनी सुद्धा स्मृती केलेली आहे. स्वामी महाराजांनी या विविध स्मृतीचा परामर्श घेऊन हा एक आगळा वेगळा विषय या ठिकाणी मांडला आहे. किंवा आता पुढल्या पुष्पात स्वामी महाराज आणखीन आपल्याला काय विशेष सांगतात ते आपण बघू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव